तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2027 साठी मराठी व्याकरणाचं 6वं लेक्चर आज आपण बघणार आहोत. आपण आजच्या लेक्चरमध्ये विरामचिन्ह या घटकाला आपण अभ्यासणार आहोत. सोबतच ह्या घटकावरती मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते प्रश्न देखील आपण सोडवणार आहोत. आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला विरामचिन्ह या घटकासाठी दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला विरामचिन्ह या घटकावरती परीक्षेमध्ये कुठे प्रश्न विचारला जातो आणि किती गुणांसाठी विचारला जातो ते आधी आपण समजून घेऊ. तर बघा, तुम्हाला मराठी विषयाच्या पेपरमध्ये विभाग 4 भाषा अभ्यास या विभागामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 मध्ये तिसरा उपप्रश्न हा तुम्हाला विरामचिन्ह यावरती विचारला जातो. आता हा प्रश्न तुमचा एका गुणासाठीचा असणार आहे. आता तुम्हाला प्रश्न कुठे विचारला जातो आणि किती गुणांसाठी विचारला जातो हे तुम्हाला समजलं असेल. आता बघा, तुम्हाला ह्या घटकावरती परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जातो म्हणजे आपण प्रश्नाचं स्वरूप आपण समजून घेऊ. आता बघा, ह्या घटकावरती तुम्हाला परीक्षेमध्ये 2 प्रश्न प्रकार विचारले जाऊ शकतात. ज्यामध्ये पहिला प्रश्न प्रकार आहे, यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह दिले जातात आणि त्यांचं नाव तुम्हाला लिहायचं असतं. हा एक प्रश्न प्रकार तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किंवा दुसरा प्रश्न प्रकार आहे, यामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जातं. त्या वाक्यामध्ये तुम्हाला योग्य विरामचिन्ह घालून वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायचं असतं. तर हे 2 प्रश्न प्रकार आहेत, जे तुम्हाला परीक्षेमध्ये या घटकावरती विचारले जातात. या दोन्ही प्रश्न प्रकारांपैकी एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता बघा, मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला जो पहिला प्रश्न प्रकार आहे, हाच प्रश्न प्रकार तुम्हाला विचारला गेलेला आहे. फक्त तुम्हाला एकदा हा प्रश्न प्रकार विचारला गेलेला आहे. आता तुम्हाला अभ्यास करताना फक्त तुम्हाला विरामचिन्हांचा अभ्यास करायचा असणार आहे किंवा तुम्ही हा प्रश्न प्रकार देखील अभ्यासू शकतात. पण बघा, शक्यतो तुम्हाला पहिला प्रश्न प्रकार परीक्षेमध्ये विचारला जातो. आता बघा, तुम्हाला काही महत्त्वाचे विरामचिन्ह आहेत. हे विरामचिन्ह आणि त्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आता पहिलं विरामचिन्ह आहे. आता ही विरामचिन्ह प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असेल. याचं नाव आहे पूर्णविराम. त्यानंतर दुसरं जे चिन्ह आहे, याला आपण स्वल्पविराम असं म्हणतो. त्यानंतर तिसरं चिन्ह आहे, याला आपण अर्धविराम असं म्हणतो. त्यानंतर चौथं जे चिन्ह आहे, याला आपण अपूर्ण विराम असं म्हणतो. त्यानंतर 5वं चिन्ह हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असेल. याला आपण प्रश्नचिन्ह असं म्हणतो. त्यानंतर 6वं चिन्ह आहे, याला आपण उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतो. त्यानंतर 7वं चिन्ह आहे, याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह असं म्हणतो. त्यानंतर 8वं चिन्ह आहे, याला आपण एकेरी अवतरण चिन्ह असं म्हणतो. आता बघा, हे काही महत्त्वाचे विरामचिन्ह आहेत. यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ज्यामध्ये बघा, तिसरं विरामचिन्ह आणि चौथं विरामचिन्ह या दोन्ही विरामचिन्हांची नावं तुम्हाला नवीन असणार आहेत. तर हे दोघी नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. यामध्ये याला आपण अर्धविराम असं म्हणतो आणि जे चौथं चिन्ह आहे, याला आपण अपूर्ण विराम असं म्हणतो. आता हे काही महत्त्वाचे विरामचिन्ह आहेत. त्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आता बघा, ह्या घटकावरती मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते प्रश्न आता आपण सोडूया. आता पहिला प्रश्न आहे, जो तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यामध्ये खालील विरामचिन्ह ओळखा, असा तुमचा प्रश्न आहे. यामध्ये पहिलं चिन्ह आहे, याला आपण उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतो आणि दुसरं चिन्ह आहे, याला आपण प्रश्नचिन्ह असं म्हणतो. तर बघा, असा अगदी सोपा प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी विरामचिन्ह ह्या घटकावरती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. यानंतर दुसरा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर बघा, असा अगदी सोपा प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. यानंतर पुढे आहे, पुढचा प्रश्न 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेला. यामध्ये तुम्हाला पहिलं चिन्ह हे स्वल्पविराम दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं चिन्ह हे दुहेरी अवतरण चिन्ह दिलेले आहे. तर बघा, हा देखील प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जो तुम्हाला 2023च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. आता बघा, हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. हा प्रश्न प्रकार काय आहे, तर यामध्ये एक वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. या वाक्यामध्ये योग्य विरामचिन्ह घालून वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायचं असणार आहे. आता हा प्रश्न प्रकार फक्त तुम्हाला 2023च्या परीक्षेमध्येच विचारला गेलेला आहे. आता वाक्य तुम्हाला दिलेलं आहे, मी एवढं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय. आता बघा, ह्या वाक्यामध्ये मी एवढं सगळं सांगितलं कारण यानंतर आपण स्वल्पविराम दिला. त्यानंतर मी तुम्हाला खूप जवळून पाहिले आणि शेवटी आपण पूर्णविराम दिला. तर हे 2 विरामचिन्ह घालून वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायचं असणार आहे. तर बघा, असा अगदी सोपा प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी 2023च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर बघा, 2022च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. यामध्ये पहिलं चिन्ह तुम्हाला स्वल्पविराम दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं चिन्ह तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. तर बघा, असा अगदी सोपा प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी विरामचिन्ह या घटकावरती परीक्षेमध्ये विचारला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये विरामचिन्ह हा घटक आपण अभ्यासला.
सोबतच मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये या प्रश्न प्रकारावरती जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते सर्व प्रश्न आपण सोडवले. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.